त्याच्या अगोदर दोन एक्झाम्पल्स आपण बघितलेत. एका एक्झाम्पल मध्ये फक्त कॅरेक्टरिस्टिक्स रूट्स आणि स्पेक्ट्रम काढायचा होता. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये आयगेन व्हॅल्यू असाच होता आणि त्याच्यामध्ये सगळ्या आयगेन व्हॅल्यू वेगवेगळे. थर्ड एक्झाम्पल, गिवन मॅट्रिक्स इज, हे परीक्षेत लिहायचं तुम्हाला. गिवन मॅट्रिक्स इज ए इक्वल टू, तसा तसा मॅट्रिक्स लिहायचा. आता मॅट्रिक्स दिले की त्याच्यापासून आपल्याला कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल तयार करता येतो, राईट. देअरफॉर द कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल, मी इक्वेशन म्हणत नाही, कॅरेक्टरिस्टिक्स पॉलिनॉमियल ऑफ ए इज काय असतं? व्हॉट इज कॅरेक्टरिस्टिक्स पॉलिनॉमियल? डिटर्मिनंट ऑफ ए मायनस लॅमडा आर. दिस इज, एच्या डायग्राममधून लॅमडा मायनस करा, तो 6 - लॅमडा, बाकी एंट्री तसं -2 3 -1 2 -1 3 अँड इट्स डिटर्मिनंट. आता एक डिटर्मिनंटची बेसिक प्रॉपर्टी आहे, डिटर्मिनंट मध्ये जास्त एंट्री झिरो असतील तर ते आपल्याला काढायला सोपं जातं. तर ह्याच्या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं अर्धा तास लागला एक एक्झाम्पलसाठी, राईट. तरी तर थोडे काही आपल्याला एलिमेंटरी ऑपरेशन्स आहेत ते अप्लाय करूया. दॅट इज युअर चॉईस, तुम्हाला जे अप्लाय करायचं ते करू शकता किंवा डायरेक्ट फाइंड करू शकता. C3 to 1, what is this operation? C3 to 1 means C3 plus 1 times C2. चेंज कुठं होणार आहे? तर काय असंच का? तर काही जण ते ह्याला झिरो करा, काही अडचण नाही, ह्याला बी झिरो करू शकतो. जस्ट मिनिट, इथं मायनस लॅमडा आणि इथं मायनस लॅमडा लिहायचं. हा, इथेही झिरो करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. तर हे झिरो केलं आपण, जास्तीत जास्त C3 इथे झिरो करण्याचा प्रयत्न, ठीक आहे. चेंज C1 C2 मध्ये होणार आहे का? नाही. 6 - लॅमडा -2 देन -2 3 -लॅमडा -2 -2 0. Then 3 -lambda -1, that is 2 -lambda, right? And this is again 2 minus. हे कशासाठी करतो आपण? जास्तीच्या झिरो भेटतील याचा विचार करतो, राईट. आता याच्यावर परत ऑपरेशन अप्लाय करा. हे दोन सारखे दिसतात, राईट. त्यांची वजाबाकी करूया, म्हणजे इथं झिरो करूया आपण, R2 मध्ये चेंज करायचं, राईट. कसा? R2 R3 मायनस, म्हणजेच काय ऑपरेशन? R2 -R3. हो, R2 -R3 चेंज कुठं होणार आहे? R3 मध्ये. बाकी सगळे जसचे तसे. करेक्ट. चेंज कुठं होणार आहे? R2 मध्ये, नॉट R3. चेंज कुठं होणार आहे? R2. तर काय होईल? टू द कॅल्क्युलेशन्स विथ इज डिटर्मिनंट, पहिला तसाच्या तसा, तिसरा पण तसाच्या तसा, नो R2. तो -2 -2 -4 3 -1 +1, right? 4 -lambda. So 3 -lambda plus, and this is 0. So now it is easy. Can calculate its determinant. हे determinant काढायला सोपं जाईल. तर काय होईल? हे विल फाइंड द determinant. 6 -lambda into this product, 4 -lambda into 2 -lambda, minus minus plus 2 into this product. So this is -8 plus 4 lambda, and rest is 0. Rest is 0. So this is to 6 -lambda, 4 -lambda, 2 -lambda. आता याच्यातून काय करूया आपण? -4 कॉमन करूया. -4 कॉमन काढला हा 8 होईल. So this is 2 -lambda.
आणि या दोन्ही मधून पण 2 मायनस लॅमडा कॉमन निघतं, तर काय होईल? 2 मायनस लॅमडा, व्हॉट इज रिमेनिंग? 6 मायनस लॅमडा इंटू 4 मायनस लॅमडा, हे जसं तसं मायनस 8. हे कॅल्क्युलेशन करा व्यवस्थित. 2 मायनस लॅमडा, ए मायनस बी, सॉरी, हे गुणाकार ब्रॅकेट. सो दिस इज 24 minus 6 lambda minus 4 lambda plus lambda square minus 8. This is 2 minus lambda. I will calculation. So lambda square minus 10 lambda plus 16. तर असे दोन नंबर ज्यांचा गुणाकार किती आहे? येस, कसं सॉल्व करतो आपण? गुणाकार 16 आणि बेरीज -10. तर कोणते दोन नंबर आहेत? 2 मायनस लॅमडा गुणाकार 16 आणि बेरीज -10. तर हे येईल लॅमडा मायनस 2 into lambda minus 8. So this is the characteristic polynomial. Therefore, roots of characteristic polynomial, determinant of a minus lambda I equal to 0 are lambda equal to either 2 to 8. Therefore, characteristics roots are lambda equal to 2 to 8. प्रश्न काय होता इथं? फाइंड द कॅरेक्टरिस्टिक्स रूट्स. तर कॅरेक्टरिस्टिक्स रूट्स आपण काढले. काय काय कॅरेक्टरिस्टिक्स रूट्स? 2 to 8. नेक्स्ट पार्ट इज करस्पॉन्डिंग कॅरेक्टरिस्टिक्स वेक्टर फाइंड करणं. राईट? म्हणजे आता बघूया. ओके, द कॅरेक्टरिस्टिक वेक्टर्स, द कॅरेक्टरिस्टिक वेक्टर्स आर काय असतात? आर नॉन झिरो सॉल्युशन्स, आर नॉन झिरो सोल्युशन्स ऑफ कोणाचे सोल्युशन्स? ए मायनस लॅमडा आय ऑफ एक्स इक्वल टू 0. तर ह्या इक्वेशन मध्ये एक्सच्या किमती काढणे म्हणजे कॅरेक्टरिस्टिक वेक्टर्स त्या लॅमडासाठी. ठीक आहे, तर हे इक्वेशन काय होईल? सो दिस इम्प्लाइज व्हॉट इज ए मायनस लॅमडा आय एक्स. दिस इज 6 मायनस लॅमडा, डायगोनल मधून लॅमडा मायनस करा, मायनस 2 2 मायनस 2 3 minus lambda minus 1. This is a minus lambda. And 2 minus 1, 3 minus lambda. X means x1, x2, x3. And 0 means this is 0, 0, 0. Right? So name this as equation 1. आता याच्यात लॅमडा चेंज करूया आपण. लॅमडा जसं चेंज करू तसं इक्वेशन चेंज करू. नंबर 1, लॅमडा इक्वल टू for lambda equal to 2, the corresponding characteristic vectors is given by from equation 1. याच्यामध्ये लॅमडा इक्वल टू 2 ठेवा, तर काय होईल हे? सो 6 minus 2 that is 4 minus 2 2 minus 2 3 minus 2 that is 1 minus 1 2 minus 1 3 minus 2 1. Now we are approaching to again system of equations, right?
x1 x2 x3 equal to 0 0 0. How to solve this is homogeneous system? So how to solve it? तर याच्यावर काय करूया, या मॅट्रिक्स वर आपण आता ह्याला आपण सोप्यातल्या सोप्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. तर मॅक्झिमम एंट्री इथं जर ऑब्झर्व केलो आपण, तर बघा 1 × -2 हे डबल आहे, तर हे झिरो होऊन जातं. राईट, पहिला रो झिरो होतो. कुठल्या ऑपरेशनला झिरो होतो? तर इथं ऑपरेशन वापरूया पहिल्या रो साठी. सो R1 साठी व्हॉट इज R1 प्लस 2 R2, हे सगळं झिरो होऊन जातं. तसं इथं बघा R2 ला चेंज करूया आपण. काय होईल R2 ला? R2 प्लस R3. तर पहिलं ऑपरेशन अप्लाय केल्यानंतर हे होतं 0 0 0. दुसरं ऑपरेशन अप्लाय केल्यानंतर 0 0 0. राहिलं काय फक्त 2 -1 1 इंटू x1 x2 x3 इक्वल टू 0 0 0. So this gives 2x1 minus x2 plus x3 इक्वल टू 0. आपल्याला x1 x2 x3 च्या किमती काढायचे, तीन अननोन्स आहेत आणि एकच इक्वेशन. बरोबर आहे. पुट x1 इक्वल टू r, x2 किंवा x3 इक्वल टू t. काय होईल? सो दिस इम्प्लाइज x1 r, so 2r minus x2 plus t equal to 0. This gives what is x2 equal to 2r plus t. So x1 r ala x2, therefore x equal to what is x1 r, x2 2r plus t, and x3 is t, where these r and t are real numbers. Okay, is characteristic vector is characteristic vector corresponding to lambda equal to 2. Okay, this is the first case. The second one, lambda equal to, now here 2 साठी झालं, now lambda equal to 8. Second one, for lambda equal to 8, the corresponding characteristic vector, परीक्षेत पूर्ण लिहा, is a non-zero solution, is given by from equation 1. काय करायचं इक्वेशन 1 मध्ये? दिस इक्वेशन 1 डायगोनल मधून 8 वजा करा. काय येईल डायगोनल मधून 8 वजा केल्यावर? -2 -2 2, -2 -2 2, then -2 -5 -1 2 -1 -5 into x1 x2 x3 equal to, this is 0 0 0. ज्याला जसं सोपं जाईल तसं सोप्या पद्धतीमध्ये कन्वर्ट करायचं, ऑपरेशन वापरायची. तो R2 मध्ये चेंज करूया. R2 मध्ये काय चेंज करायचं आहे? R2 मायनस R1. काय होतं R2 मायनस R1 केल्यावर? -2 -2 -2 जसाच्या तसा. मायनस इथं फक्त 2 येईल. R2 minus R1, which is 0. Then -5 plus 2 -3, -1 -2 -3. ठीक आहे. दुसरं ऑपरेशन वापरूया आपण R3 मध्ये. ऑपरेशन R3 मध्ये वापरूया आपण. R3 मध्ये आपण R3 plus R2 0
what is R2? 1 minute, just a minute. So here R1, right? 0, then -3 and -3. Same thing. This is x1, x2, x3, which is 0, 0, 0. Now, second and third row are same. So forget about third row. So this gives काय भेटेल आपल्याला हे तो -2x1 -2x2 plus 2x3 equal to 0 एक इक्वेशन. दूसरं -3x2 -3x3 equal to 0. तीन अननोन, दोन व्हेरिएबल आहेत. तर एकाला किंमत देऊया आपण. सो पुट x3 equal to r. This gives याच्यात ठेवून द्या 3x2 equal to -3x3 equal to -3r. What is x? 3 cancel. So x2 equal to, again it is minus r. x2 is minus. तर दोन्ही किमती याच्यात ठेवूया. Therefore, -2x1 -2 minus minus plus r, then plus 2r equal to 0. So this gives 4r will be. So 2x1 equal to 4r. This implies that x1 equal to 2r. Therefore, x equal to 2r, r and minus r. What is this r? Is a real number. Is the corresponding is the characteristic vector corresponding to characteristic value lambda equal to 8. So this is the example. Okay. And last example is this one. मी इथं फक्त रफ मध्ये लिहितोय. तुम्ही आन्सर अगोदरच्या सारखं व्यवस्थित लिहायचा. So determinant of a minus lambda I काय येईल हे 1 minus lambda 0 0 3 1 minus lambda 0 -7 5 1 minus lambda. आन्सर तुमचं तुम्ही व्यवस्थित लिहायचं. आणि ह्याला इक्विव्हॅलंट टू 0 जर केलं आपण तर ह्याचं उत्तर येतं. So this gives, हे बघा 1 minus लॅमडाचा क्यूब, बाकी सगळं 0 होईल. 1 minus lambda cube equal to 0. This gives lambda equal to 1 1 1. These are the eigenvectors, characteristics, right? And for corresponding a minus lambda I, हे उत्तर तुमचं तुम्ही व्यवस्थित लिहा. मी जस्ट रफ कॅल्क्युलेशन करतो इथं. तर दिस इम्प्लाइज a minus I of x equal to, परीक्षेत असं लिहायचं नाही. तर इथं लॅमडाच्या ठिकाणी आपण 1 ठेवूया तर हे होतं 0 0 0, राईट. तर काय भेटेल आपल्याला हे, दिस इम्प्लाइज 0, हे ऑलरेडी आहे तिथं. दिस इज 3 0 0 -7 5 0 into x1 x2 x3 equal to 0 0 0. ओके. तर याच्यावरून आपल्याला काय भेटतं, सो दिस गिव्ह, हे आन्सर हे बघा सिस्टमॅटिक लिहायचं. मी जस्ट रफ कॅल्क्युलेशन करतोय. सगळं सिस्टमॅटिक ह्या पद्धतीने आलं पाहिजे. गिव्हन मॅट्रिक्स, कॅरेक्टरिस्टिक्स पॉलिनॉमियल, त्याचं हे इथून डायरेक्ट 0 घ्या. रूट्स ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स पॉलिनॉमियल्स आर, सो कॅरेक्टरिस्टिक्स रूट्स कॅरेक्टरिस्टिक वेक्टर, हे सगळं व्यवस्थित लिहायचं. मार्क्स तुम्हाला घ्यायची. मी जस्ट रफ कॅल्क्युलेशन तुम्हाला इथं करून दाखव. दिस गिव्ह 3x1 is 0 आणि इथं -7x1 plus 5x2 equal to 0. These are the two equations.
तर याच्यावरून भेटतं x1 0 आणि याच्यावरून भेटतं याच्यात पुट केलं x2 सुद्धा 0. व्हॉट इज रिमेनिंग x3. So put x3 equal to r, which is a real number. Therefore, what is characteristic vector? 0, 0, r. And कोणासोबत lambda corresponding to lambda equal to 1. This is the characteristic vector. Okay, and in this case, characteristic vector must be non-zero. So here r is not equal to 0. Okay, so this is all about examples on characteristic roots and characteristic vectors.